आज निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस. येत्या 13 मे रोजी महाराष्ट्रातील 11 लोकसभेच्या जागांसाठी होणार मतदान. उद्धव ठाकरे आज पालघर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती. विशिष्ट शिष्टमंडळ, मुस्लिम संघटना यासह वाढवण बंदर विरोधी संघटनांची उद्धव ठाकरे भेट घेणार. 14 मे रोजी घेणार जाहीर सभा. आज हडपसरमध्ये शरद पवार आणि आदित्य ठाकरे यांची एकत्रित सभा. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी सभा घेणार. नंदुरबारमध्ये काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ प्रियंका गांधींची सभा. या सभेला बाळासाहेब थोरात, नाना पटोले, रमेश चेन्नीथला यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित राहणार. 15 मे रोजी कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी मोदींची कल्याणमध्ये सभा. भाजपकडून सभेसाठी जोरदार तयारी सुरू. आदित्य ठाकरे आजपासून मुंबईच्या प्रचारामध्ये उतरणार. वरळीमधील आदित्य ठाकरे प्रचाराला सुरुवात करणार, तर भायखळ्यामध्ये होणाऱ्या मशाल रॅलीमध्ये आदित्य ठाकरे सहभागी होणार. परळीमध्ये भर पावसामध्ये धनंजय मुंडे यांची सभा. बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यासाठी परळीमधील बरकत नगर भागामध्ये सभेचं आयोजन. बीडच्या माजलगाव शहरामध्ये पंकजा मुंडेंसाठी गडकरींची सभा. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचीही उपस्थिती. डोंबिवलीमध्ये श्रीकांत शिंदे यांची प्रचार रॅली. या रॅलीमध्ये महायुतीचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांचा मोठा प्रतिसाद. ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी आणि फुलांचा वर्षाव. विरोधकांकडून संविधान बदलणार अशा अफवा पसरवल्या जात आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमधील सभेमधून गडकरींचा काँग्रेसवरती हल्लाबोल. अफवांना बळी पडू नका असंही केलं आवाहन. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये 14 मे रोजी तर धनुष्यबाण आणि शिवसेनेसोबत 17 मे रोजी सुनावणीची शक्यता. 18 मे ते 7 जुलैपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या उन्हाळी सुट्ट्या असल्यानं पुढील आठवड्यामध्ये सुनावणीची शक्यता. जिवंत असेपर्यंत धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही, पंतप्रधान मोदींचा एल्गार. एबीपी माझाच्या प्रतिनिधी मनोज्ञा लोईवाल यांच्याशी पंतप्रधान मोदींची एक्सक्लुझिव्ह बातचीत. जळगाव शहरामध्ये नितीन गडकरी यांची स्मिता वाघ यांच्यासाठी प्रचार सभा. 13 तारखेला मला निवडून द्या, स्मिता वाघ यांचं जनतेला आवाहन. रावसाहेब दानवेंनी 25 वर्ष खासदार होऊन संसदेमध्ये एकदाही आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारला नाही. जर ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर शिंदे, फडणवीस, अजित पवार यांच्या सरकारला सुट्टी देणार नाही. प्रकाश शेंडगेंची रावसाहेब दानवेंवरती टीका. मराठे जातीवादी असते तर गोपीनाथ मुंडे, त्यांच्या मुली आणि पुतण्या आमदार खासदार झाले नसते. आम्हाला विरोधक समजत असाल तर मराठे कसे निवडून देतील, जरांगे पाटील यांचा इशारा. रील चालवून रिअल लाईफ हिरो बनता येत नाही. रावणाच्या लंकेचं दहन 4 तारखेला होणार. पाथर्डीच्या सभेमधून पंकजा मुंडे यांचा निलेश लंकेंवरती निशाणा. शरद पवारांसोबत असूनही अजित पवार यांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. राज ठाकरेंकडून अजित पवार यांच्यावरती स्तुतीसुमनं. अजित पवार राजकीय अग्निवीर. मोदींनी सैन्य दलासोबत राजकारणामध्ये अग्निवीर योजना राबवली. मोदींनी शरद पवार यांना दिलेल्या ऑफरवरती नाना पटोलेंची प्रतिक्रिया. राम काल्पनिक आहे असं काँग्रेसचं मत. राम विरोधी लोकांनी कितीही सांगितलं की शुद्धीकरण करू, तरी यावरती लोकांचा विश्वास नाही. त्यांचं स्वतःचं शुद्धीकरण करायला हवं. देवेंद्र फडणवीस यांची नाना पटोलेंवरती टीका. महाराष्ट्रामध्ये माझ्या नादी लागणाऱ्यांचा मी बरोबर बंदोबस्त केलाय, मग तू किस झाड की पत्ती है. भर पावसामध्ये पारनेरमध्ये झालेल्या सभेतून अजित पवारांचा लंकेंना इशारा. लंकेंना दमदाटी करणाऱ्यांनी ती घरात करावी. लंकेंना दमदाटी केली तर सुप्रिया सुळे ढाल बनून उभी राहील. ज्यांना घाबरतात त्यांच्यासमोर आम्ही दिल्लीत डंके की चोट पर भाषण करतो. नगरमधल्या सभेमध्ये सुप्रिया सुळेंचं अजित पवारांवरती निशाणा. जोगेश्वरी हॉटेल प्रकरणामध्ये रवींद्र वायकर आणि कुटुंबियांना अटक होण्याची भीती, तर भीतीपोटी वायकरांनी शिंदे गटात प्रवेश केला.
ॲडव्होकेट असीम सरोदे यांचा आरोप. बीडचे अपक्ष उमेदवार गणेश करांडे यांचा घोड्यावरून प्रचाराची बीडमध्ये चर्चा. कदम हे पाटलांच्या पाठीमागे आहेत, पण कुठल्या पाटलांच्या पाठीमागे आहेत हे फक्त 4 जूनला कळेल. पुण्यातल्या एका कार्यक्रमामध्ये सांगलीतील निकालासंदर्भात विश्वजित कदम यांचं वक्तव्य. शांतिगिरी महाराज निवडणूक लढण्यावरती ठाम. संभाजीनगर, जळगाव, शिर्डी आणि जालन्यामधील उमेदवारांना महाराजांचा पाठिंबा. आमच्या विचारांशी मिळतं जुळतं घेणाऱ्या उमेदवारांना मत द्या, महाराजांचं आवाहन. सूड घेणे हा आमचा उद्देश नव्हता, त्यामुळे आम्ही फाशीच्या शिक्षेच्या विरोधात. मुक्ता आणि हमीद दाभोलकर यांची प्रतिक्रिया. तर आरोपींना तुरुंगामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम द्यावं, जेणेकरून त्यांचं मन परिवर्तन होईल, अशीही दिली प्रतिक्रिया. दाभोलकर हत्या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचता आलं नाही, ही तपास यंत्रणांचं अपयश. दाभोलकर कुटुंबियांच्या वकिलांची निकालानंतर प्रतिक्रिया. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली तेव्हाच मी प्रतिक्रिया दिली होती. ज्या प्रवृत्तींनी गांधीजींची हत्या केली त्याच प्रवृत्तींनी दाभोलकरांची हत्या केली. पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप. काँग्रेसला मत म्हणजे पाकिस्तानला मत. रावसाहेब दानवेंसाठी संभाजीनगरच्या चिकलठाण्यामध्ये आयोजित केलेल्या सभेत नवनीत राणा यांचं वक्तव्य. काही दिवसांमध्येच हैदराबादला जाणार, कोण अडवतं ते पाहू. नवनीत राणा यांचा ओबीसींना उद्देशून इशारा. संविधानाची घटना बदलण्यासाठी 405चा नारा असून लोकशाहीवरती मोदींचं संकट आहे. शरद पवारांची शिरूरमधल्या सभेमधून मोदींवर टीका. मोदींचा प्रस्ताव आताचा नाही, याआधीही या संदर्भात चर्चा झाल्या होत्या. चर्चा झाल्या त्या अर्थी शरद पवारांच्या मनामध्ये मोदींबरोबर जाण्याचा विचार होता. मोदींनी शरद पवारांना दिलेल्या ऑफरवरती अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा पक्ष संपलाय, आता त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं. शरद पवारांच्या काँग्रेस विलिनीकरणाच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला. गद्दारी करून सरकार पाडलं तेव्हा बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटलं असेल. उद्धव ठाकरेंचा सभेमधून सवाल. हा महाराष्ट्र तुम्हाला रस्त्यावरती आणल्याशिवाय राहणार नाही, ठाकरेंचं वक्तव्य. तुमचं आणि आमचं हिंदुत्व यामध्ये जमीन आसमानचा फरक. भाजपचं हिंदुत्व घर पेटवणारं. उद्धव ठाकरे यांचा भाजपवरती घणाघात. पराभवाच्या भीतीमधून मोदींची ठाकरे आणि पवारांना ऑफर. संजय राऊतांची मोदींवरती टीका. तर मोदींच्या शरीराची आणि मनाची प्रकृती बरी नसावी, अशी ही खोचक टीका. 4 जून नंतर नरेंद्र मोदींचं स्वप्न भंगणार, त्यांचा पराभव अटळ. खासदार संजय राऊत यांचा मोदींवरती निशाणा. तर मोदी एक भटकती आत्मा आहे, राज्यातील पवित्र आत्मा कधीच त्यांच्यासोबत जाणार नाही, राऊतांचा हल्लाबोल. मोदींचं वक्तव्य चुकीचं. बाळासाहेबांच्या पितृत्वावरती शंका घेत आहात का. मोदींच्या नकली संतान वक्तव्यावरती जितेंद्र आव्हाड यांचा सवाल. शरद पवार हताश आणि निराश झालेत, हे मोदींचं वक्तव्य मला खटकलं. 84 वर्षांचा योद्धा हताश आणि निराश होऊ शकत नाही, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभा खासदार म्हणून घेतली शपथ. राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी प्रफुल्ल पटेल यांना दिली शपथ. मतदानाची अंतिम टक्केवारी 48 तासात देण्यासंदर्भात निवडणूक आयोगाला आदेश द्या. एडीआर संस्थेची याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टाकडे मागणी. अंतिम टक्केवारीला आयोग विनाकारण उशीर करत असल्याचाही केला आरोप. निवडणूक प्रचारासाठी अरविंद केजरीवाल यांना 22 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर. 25 मे रोजी दिल्लीमध्ये तर पंजाबमध्ये 1 जून रोजी मतदान. ईडीनं केजरीवाल यांना अटक करण्यास उशीर केला. ऑगस्ट 2022 मध्येच एफआयआर दाखल झाली होती. निवडणुकीच्या तोंडावरती केजरीवालांना अटक झाल्याकडे कोर्टानं वेधलं लक्ष. जामीन काळामध्ये मुख्यमंत्री कार्यालयामध्ये न जाण्यासंदर्भात कोर्टाचे केजरीवाल यांना निर्देश. तर केसशी संबंधित कोणत्याही व्यक्तीला संपर्क करण्यास केजरीवालांना मनाई.
लवकरच बाहेर येईन सांगितलं होतं. तिहार जेलमधून बाहेर पडल्यानंतर केजरीवाल यांची प्रतिक्रिया. आज दुपारी घेणार पत्रकार परिषद. केजरीवाल काय बोलणार याकडे लक्ष. तिहार जेलमधून बाहेर पडल्यानंतर केजरीवाल यांच्या निवासस्थानी कुटुंबियांकडून जंगी स्वागत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं शरद पवारांकडून स्वागत. सुप्रीम कोर्टाच्या काही अटी चुकीच्या. केजरीवालांनी फक्त स्वतःचा प्रचार करावा अशी अट सुप्रीम कोर्टानं का लावली? मोदींनी ही अट लिहून दिली का? पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल. तर या अटीविषयी पुनर्विचार करावा, चव्हाण यांची मागणी. छत्तीसगडमधल्या बस्तरमध्ये 12 नक्षलवाद्यांचा खात्मा. बस्तरमध्ये सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक. कृत्रिम पाणी टंचाईनं लासलगावमधील नागरिक त्रस्त. लोकसभा निवडणुकीच्या मतदानावरती बहिष्कार घालण्याचा नागरिकांचा निर्णय. तर आज लासलगाव बंदची ही हाक. नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्याचं मोठं नुकसान. काल झालेल्या अवकाळी पावसामुळे बाजार समितीमधील धान्य भिजलं. पुण्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. या वाऱ्यामुळे विमाननगर परिसरामध्ये वाहनावरती झाड कोसळलं. भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या चालकाच्या मदतीला धावले. नगरच्या कर्जत तालुक्यामधील महिजळगाव, सिद्धपूर, मिरजगाव, निंबोडी परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. पावसामध्ये कांदा, लिंबू, डाळिंब त्यासोबतच सीताफळ या पिकांचं मोठं नुकसान. साताऱ्यातल्या पाटण परिसरामध्ये अवकाळी पावसाच्या सरी. पावसामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुरपळ या परिसरामध्ये गारपिटीसह जोरदार पाऊस. गारपिटीमुळे परिसरातील आंबा आणि भाजीपाला पिकांचं नुकसान. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. विरुळ भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. या पावसामुळे वातावरणामध्ये गारवा. चांदवड तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यानं पत्रे उडालेत तर वीज पडल्यानं एका शेतकऱ्याच्या बैलाचा मृत्यू. नगर शहरासह अवकाळी परिसरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. या पावसामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्हाधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर. भात पीक आणि भाजीपाला पिकाच्या नुकसानीची शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन केली पाहणी. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाहीच. निवडणूक प्रचारासाठी जामीन करण्याच्या सोरेन यांच्या याचिका कोर्टानं फेटाळली. महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरणामध्ये ब्रिजभूषण सिंग यांना मोठा झटका. एकूण 5 महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्या प्रकरणामध्ये दिल्ली न्यायालयाकडून आरोप निश्चिती. भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अयोध्येमध्ये जात घेतलं प्रभू रामललांचं दर्शन. धनखड यांनी सहकुटुंब रामललांचं घेतलं दर्शन. महाराष्ट्रात गेल्या 7 ते 9 मे या कालावधीमध्ये मुंबईच्या कस्टम्सच्या कारवाईमध्ये 11 किलोपेक्षा जास्त सोनं आणि आयफोन केले जप्त. त्यांचं मूल्य 7 कोटी. तर 18 प्रकरणांमध्ये 7 प्रवाशांना अटक. प्रवाशांना आता लोकलचं तिकीट घर बसल्या काढता येणार. UTS ॲपवरील हद्दीची मर्यादा हटवली. तिकीट काढल्यानंतर पहिल्या तासाभरामध्येच आता प्रवास करावा लागणार. लाईफलाईन या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा. अभिनेते माधव अभ्यंकर आणि अशोक सराफ ही प्रमुख भूमिकेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या कादंबरीवरती आधारित फुलवंती या चित्रपटाचं पोस्टर रिलीज. अभिनेत्री प्राजक्ता माळी करणार चित्रपटाची निर्मिती. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती मुंबई लोकल चित्रपटाची घोषणा. अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थनकर हे झळकणार मुख्य भूमिकेमध्ये. IPL 2024 मधील 59व्या सामन्यामध्ये गुजरात टायटन्सनं चेन्नई सुपर किंग्सचा 35 धावांनी पराभव केला. साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांच्या शतकांसह गुजरातचा चेन्नईवरती विजय.
22 वर्षीय साई सुदर्शननं सचिन तेंडुलकर आणि ऋतुराज गायकवाडचा विक्रम मोडला. IPLच्या इतिहासामध्ये सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करणारा भारतीय खेळाडू ठरला. साई सुदर्शननं 51 चेंडूंमध्ये 103 धावांची खेळी खेळली. IPLमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्सचा सामना. कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावरती हा सामना खेळवला जाणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.